नमस्कार. कलरफुल लाईफ विथ SD आर्ट या आपल्या चॅनलमध्ये मी सविता आपणा सर्वांचं स्वागत करते. मैत्रिणींनो, आपण आज काढणार आहोत 3 ते 3 ठिपक्यांची खूप सुंदर अतिशय आकर्षक रांगोळी नवरात्रीमध्ये जो पांढरा रंग असतो ना त्यावर अवलंबून आहे. विशेष भर हा पांढऱ्या रंगावरतीच आहे. या रांगोळीमध्ये नवरात्री विशेष पांढऱ्या रंगाची रांगोळी आहे. रांगोळी खूप सुंदर आहे. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नवरात्रीमध्ये पांढऱ्या रंगाला शुद्धता, शांती आणि नवीन सुरुवात यांची प्रतीक मानले जाते. हा रंग देवीची कृपा आणि भक्तीचे प्रतीक म्हणून वापरला जातो, जो जीवनातील साधेपणा आणि नैसर्गिक सौंदर्याचे प्रतिनिधित्व करतो. पांढरा रंग हा अशुद्धतेचा नाश करणारा मानला जातो. या दिवशी पांढरे वस्त्र परिधान करणे म्हणजे मनाची आणि आत्म्याची शुद्धता दर्शवते. हा रंग मनशांती आणि आंतरिक समाधानाचे प्रतीक आहे. पांढरा रंग हा नवीन सुरुवात आणि आशेचे प्रतीक आहे. हा रंग नव्या मार्गावर चालण्याची प्रेरणा देतो. नवरात्रीमध्ये पांढरा रंग देवीच्या प्रसादाचे आणि आशीर्वादाचे प्रतीक मानले जातो. पांढरा हा रंग साधेपणाचे आणि नैसर्गिक सौंदर्याचे प्रतिनिधित्व करतो, जो जीवनातील मूळ मूल्यांवर भर देतो. पांढरा रंग भक्तांना देवीच्या ऊर्जेशी जोडून ठेवण्यास मदत करतो आणि या दिवशी देवीच्या भक्तीमध्ये रममान होऊन शांतता मिळवण्यासाठी मदत करतो. हे विशेष या पांढऱ्या रंगाचे आहे नवरात्रीमध्ये. तुम्हाला रांगोळी कशी वाटली, आवडली का? माझा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त सर्वांना शेअर करा. अशा छोट्या मोठ्या कलात्मक फ्री हँड ठिपक्यांच्या रांगोळ्यांसाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा व समोरील बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका, जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन सर्वप्रथम तुम्हाला मिळेल. रांगोळी कशी वाटली कमेंट करून सांगायला विसरू नका. तुमच्या कमेंट्स मला वाचायला खूप आवडतात. खूप मोटिवेशन मिळतं तुमच्या कमेंट्सने. तुम्हाला आवडली का नाही आवडली दोन्ही पण सांगा, कारण मी पण तुमच्यासारखीच आहे. माझं पण काही चुकू शकतं. काही चुकलं असेल ते पण सांगा, काही आवडत असेल ते पण सांगत जा. नवरात्रीच्या, घटस्थापनेच्या आणि दसऱ्याच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओमध्ये. नेहमी आनंदी राहा, खुश राहा, स्वतःची काळजी घ्या. कीप वॉचिंग व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. थँक्यू.